इथे मेयर सिग्नलला एक दुकान आहे बॉम्बे मोबाईल म्हणून. तिथे सगळे तुम्हाला कॅमेरे ड्रोन वगैरे एकदम कमी प्राइसमध्ये मिळतील. मोठं होतं का नाही एवढंच होतं. आणि हे असे केस काम करायचे. छान छान रबर आलेले आहेत ना, इतके मस्त आहे बघू शकता. पण मी कसे लावत नाही. जर तुम्हाला पाहिलं असेल तर DIYला 70% ऑफ चालू, खूप स्वस्त आहे. 220 म्हणजे कमी असतील, 160 वगैरे 170 असे खूप कलर्स. आणि खूप उपयोगात पडतं. माझ्याकडे 3-4 वर्ष झाली वापरून, कधीच तुटल्या नाही काय नाही. तर बघू शकता. तर DMartला आलो, इतकी गर्दी ना बापरे, बघू शकता. तर आम्हाला ना लॉन्ड्री रूममध्ये बास्केट घ्यायच्या होत्या, तर अशा बघितल्या आहे, बघू शकता अशा. तर बघते आता मग. तर ह्या बास्केट ठेवून देते आता, ही पण खायची. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आणि दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता बाहेर चाललोय आणि सुट्टी आहे म्हणून काही केलंच नाही स्वयंपाक वगैरे. बाहेर आता काहीतरी खाऊ, बघू आता मिसळ वगैरे. इथे पपई बघण्यासाठी आली. तर किती 2-3 पपया पिकलेल्या आहेत. तोडावं लागतील कारण इतकी गोड पपई आहे ना. आणि मी डाएटमध्ये अतिच खाते सध्या. पिकले 3, तोडू आपण. आणि सीताफळाची भाजी करून खाऊन गेल्या ना. पण आडच तोडू ती होती. आम्ही आलेलो बिहार मिसळ. नाशिकमध्ये पहिल्यांदा हीच फेमस होती खूप. तर तिथं म्हणतात जाऊ खाऊ. इथे यायचं बरं का बिहार आम्ही खायला पहिले मिसळ. अरे हा, इडली वडा मिसळ नाही. त्याला काय खाणार तू? होती असं. केला गोल फिर तो जॅकेट दाखव. पर्स दाखव, पर्स दाखव ना. लवकर नंबर घेतला. आता आम्ही आलो आता मिसळ सांबर आहे वाटतं. इडली बघ कशी आहे, बाटांमध्ये केली इडली. इथं सोलकढी बघू शकता अशी भेटते. मला पण अजून टाकायचं तिखट आहे थोडीशी. हां बस. तर आता आम्ही मेयर सिग्नलला चाललो आहे, जिथे मोबाईल वगैरे असे म्हणजे खूप काय काय गोष्टी, कवर्स वगैरे, चार्जर भेटतात. तर तिथे आम्हाला म्हटलं ड्रोन बघण्यासाठी चाललो होतो. तर तिथे खूप इलेक्ट्रिक वस्तू आहे वेगवेगळ्या. तर बघू शकता छोटा कॅमेरा, नंतर जुन्या पद्धतीचे फोन सुद्धा आहे. आणि म्हणजे भरपूर अशा इलेक्ट्रिक वस्तू आहे ना, व्लॉगिंग साठी लागणाऱ्या काही वस्तू किंवा घरगुती वस्तू म्हणजे मसाजर वगैरे अशा गोष्टी खूप कमी भावात मिळतात. तर तेच बघण्यासाठी गेलो होतो.
म्हटलं बघू एखादा ना ड्रोन घेऊन बघू, पण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता. मग आम्ही दुसऱ्या वस्तू बघत होतो. तर वैभव बघत होते सगळ्या काही वस्तू, कॅमेरा वगैरे, विहान त्यांच्यासाठी कॅमेरा असे बघत होते. तर इथे फोटो काढला बघू शकता कॅमेरामध्ये माझा. तर तेच विहानला म्हटलं घेऊ, पण तो ब्लॅक अँड व्हाईट येतो ना, मग एवढा काही उपयोग नाही, रोल संपला तर संपला. आणि हा एकदम मिनी कॅमेरा होता, इतका छोटासा कॅमेरा होता ना, तर खूपच क्यूट होता. पण मग त्याच्यात ना व्हिडिओ क्वालिटी मला आवडली नाही, म्हणजे मला जशी पाहिजे तशी. अँड्रॉइडसाठी म्हणजे अँड्रॉइडमध्ये कसे व्हिडिओज वगैरे येतात त्या पद्धतीची त्याची व्हिडिओ क्वालिटी, त्याच्यापेक्षा वेगळीच व्हिडिओ क्वालिटी होती, म्हणून मला आवडला नाही. मग त्याच्यामुळे मी म्हटलं चला घेऊ असंच टाइमपाससाठी. पण मग कशाला 2,500-3,000 रुपये घालवायचे, तर 2,500चा कॅमेरा होता तो छोटासा. आणि इथे हा असं आहे दुकान पूर्ण बॉम्बे सिग्नलला एक दुकान आहे बॉम्बे मोबाईल म्हणून. तिथे सगळे तुम्हाला कॅमेरे, ड्रोन वगैरे एकदम कमी प्राईसमध्ये मिळतील. तर तेच बघतो काय काय आहे वस्तू, बघू शकता. मस्त आहे पण ना वेगवेगळ्या वस्तू. छान आहे, चालतंय येतं चालता. मला नाही आवडली एवढे भारी म्हणा. दाखव बघू दे. येईल का चालता घ्यायची? बरोबर, पण हे घालून बघ एकदा. बघ बरं, चांगली का? ती आवडली? ती घे हातात, बाकीच्या ठेवली. ते DIY केराची ना पाय दुखत होते म्हणून चप्पल मागत होती ती, बघू शकता. नाटकी ती, खूप इतकी नाटकी आहे ना. विहानला शूज घ्यायचं चाललं होतं आमचं, आणि ती लगेच पाय दुखायला लागली ना. विहान पाय दुखायला लागली ना मुद्दाम, आणि चप्पल घेतली आता. तर DIY आणलं तिला. विहान दाखव मला, बसू दे बरं. मस्त आहे. किती मग 240 लागते अशी कॅम्पिंगची. मस्त कॅम्पिंग डिमार्टला आहे ते. नाही ते छोटे नाही, सगळे छोटे छोटे. कोणते छोटे असं आहे लांबीला, पण मग नाही बस नको ते साधे. हा तेच आहे. कलर कोणता? हे 390 आहे. हा हे 574 वाले 290 ला आहे. हे 574 आहे ना त्याच्यावरली. एक दांड्या अशा आहेत, हे बघ, एक दांड्या आहेत ना अशा आहेत. हे 574. हे मोठं आहे, हे मोठं आहे, आणि एक छोटे. येईल का? सोपं ना भरायला. मोठं होतं का नाही एवढं. आणि हे असे केस काम करायचे. असं पण होतं ना. कितीला आहे? 290ला. इथे DIYला आलो होतो, म्हसरूळच्या DIYला. तर बघू शकता इथे सुद्धा अशा गाळ्या आलेल्या आहेत. कितीला आहे? 220ला. 220 म्हणजे कमी असतील, 160 वगैरे, 170 असे खूप कलर्स. आणि खूप उपयोगात पडतं. माझ्याकडे 3-4 वर्ष झाली वापरून, कधीच तुटल्या नाही, काय नाही. तर बघू शकता हे एवढे कलर्स आहे आलेले. आणि माझ्याकडे ना हा कलर आहे, हे 2, आणि हे कलर आहे 3 कलर आहे. 4 आहे माझ्याकडे, 4 जाळ्या आहेत. 4 का 3 जाळ्या आहेत माझ्याकडे अशा. तर भरपूर आलेली बघू शकता. आणि आता हे घेतलं, काय म्हणता, झाडायचं. छान आहे हे, मस्त आहे. म्हणजे खिडक्या वगैरे का क्लीन करायला करते ती. काय आहे ती कुऱ्हाड? तुम्हाला इथंच ना आवडतं टूल्स मध्ये? आम्हाला हे आवडतं, हे पर्स क्लिनिंग. बघताय टूल्स, लेकन काय तुम्हाला DIYला आला का
कियाला आणि शेवटी चप्पल घेतली आणि हे घेतलं मी झाडायचं. मस्त मला कितीला मिळालं हे 350 काहीतरी नाही 290ला मिळालेलं आहे हे झाडायचं. आणि मस्त आहे 500 काहीतरी 74 रुपयाचं आहे. पण आता ऑफर चालू ना 70% ऑफ चालू आहे DIYला, त्याच्यामुळे कमी प्राईसमध्ये मिळालं आणि क्वालिटी पण छान आहे. तर मग घेतलं मी. नुसते नाव घेता एकमेकांचं. कियाला नको झाडू, घर जाऊन झाडशील ना? घर जाऊन झाडशील ना? घर जाऊन झाडशील ना? तिथं चाललंय झाडणं. चल इकडे आण. चला होते तिकडे थांबले, मी आली इकडे. आणि माझ्या इथं मी बादली घेतली होती काय म्हणतात लॉन्ड्री एरियामध्ये ठेवण्यासाठी. तर इथे आहे बघू शकतो कलर, मी व्हाईट कलर घेतलेला आहे असा. तर कितीला आहे 125लाच आहे, म्हणजे 70% ऑफ काहीतरी भेटेल. 60-70 रुपयाला मिळेल. अशी मस्त दिसते, छान ॲस्थेटिक लुक येतो एकदम. आणि ते गिफ्टचं पॅकिंगचं वगैरे घेऊ शकतो आपण. आणि मला एक ना प्लांट आवडलं होतं आर्टिफिशियल, तुम्हाला दाखवते शकता. हे आर्टिफिशियल प्लांट आहे आणि मला ना ठेवायचं होतं, पण हा कितीला मिळतो काय माहिती, बघायला लागेल प्राईस. तर लॉन्ड्री एरियामध्ये खूप छान दिसेल किंवा किचनमध्ये खूपच मस्त दिसेल, बघू शकता. तर चाललाय विचार घ्यायचा, दाखवते मी वैभवला. हे बघ वेगवेगळे कलर्स आहे, छान छान असे छोटे छोटे प्लांट्स आहे. वाव हे तर किती सुंदर आहे, रिअल वाटतं ना, एकदम मस्त आहे. माझ्याकडे हा आहे असा सेम, मी ते याच्यात ठेवलेला आहे त्याच्यात. आपल्याकडे आहे ना, बघू शकता. तर तिथे सगळे स्मॉल प्लांट्स आहे, इथे बघू शकता. हा ते काचेचे वास. आणि हे काय काय माहिती. वाव बटरफ्लाय बघ की यारा, बटरफ्लाय. हा 390ला आहे, पण बघू कितीला आहे. 70% ऑफ, छान आहे, मला आवडला आहे. ती चल दुसरं बघू आपण. आणि इथे बघू शकता मॅट किती मस्त आहे, योगा मॅट. इथे सगळं आपले एक्सरसाइजचं मिळेल, बेल्ट, नी, सगळे एक्सरसाइजचे इक्विपमेंट आहे, डंबल्स आहे. आणि इथे काय काय माहिती, बेल्ट आहे. काय आहे बघू, हे काय क्लिप्स. हे बघ किती छान आहे. नीला बघ जा. छान छान रबर आलेले आहेत का, इतके मस्त आहे बघू शकता. पण मी कसे लावत नाही. जर तुम्हाला पाहिलं असेल तर DIYला 70% ऑफ चालू, खूप स्वस्त आहे. डायरेक्ट 115चे 65, 70, 800 रुपयाला आहे. मी होतं बघू शकता. त्याचे लांब केस आहे, त्याला इतकं सुंदर दिसणार आहे. खूप मस्त मस्त आलेली आहे. अजून हे एक आहे एकदम अस्थेटिक आहे, बघू शकता. तुम्हाला एक प्लॅन दाखवायचा ना.
हे बा अरे भाजीपाला कुठे ना भाजी घ्यायला आलो होतो बियाण आणि आम्ही आणि डीमार्टला पण जायचंय. वैभव गेले पेट्रोल भरण्यासाठी तर मस्त डिंगऱ्या भेटल्या मला. आता मिरच्या वगैरे घेतो. खूप छान भाजी लागते डिंगऱ्या. कशा आहे मिरच्या? तर आता आम्ही डीमार्टला चाललेलो आहे आणि कशासाठी ते डीमार्टमध्ये गेल्यावरच दाखवते मी, सांगते तुम्हाला. तर चला, इथे संध्याकाळचे 7-7:30 वाजलेले आहेत आणि इतकी गर्दी होती डीमार्टला, बापरे. बघू शकता गाड्या येतातच आहे. तर म्हटलं चला, वैभव बोलले की चल तुला आत्ता घेऊन देतो. तर तुम्ही थंबनेलवरून कळालंच असेल मी डीमार्टला का आलेली आहे. कारण लॉन्ड्री एरियामध्ये बास्केट्स मला कधीच्या मिळत नव्हत्या. फायनली तिथे मला भेटणार आहे आणि मिळाल्यासुद्धा. ते सुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओत दाखवते. तर डीमार्टला आलो, इतकी गर्दी ना बापरे, बघू शकता. ते बरोबर आहे एकदम त्या. तर आम्हाला ना लॉन्ड्री रूममध्ये बास्केट घ्यायच्या होत्या, तर अशा बघितल्या आहे, बघू शकता अशा. तर बघते आता, मोठा झालेला आहे त्या. बाकी मग ह्या आहेत अशा, बघते आता. तर बघू शकता अशा बास्केट बघितल्या, ह्या परफेक्ट बसतील लॉन्ड्री रूममध्ये. तर ब्ल्यू घ्याव्या की ह्या घ्याव्या की पिंक कलर, कन्फ्युजन आहे. आणि हा एक ग्रीन. लॉन्ड्रीसाठी ह्या बास्केट निवडल्या, तर ह्या चूज केल्या मी. इथं क्रॉप्स भेटतील तर तुला क्रॉप्स बघू आपण. नाही आहे तशी मिळायला पाहिजे. काय भारी ना उलट हे. का पण नाही घ्यायचं. सॉरी. तर इथे बास्केट तर मिळालेले आहे मला, जशा पाहिजे तशा. त्या पण मस्त झाकणावाल्या. तर वैभव आले की ते इलेक्ट्रिक वस्तू बघतात आणि ते मी आली की भांडे बघते. तर छान छान वाट्या वगैरे नाही बघते, खूप घ्यावं असं वाटतं. पण नंतर विचार येतो की एवढे भांडे घेऊन काय करायचं, आणि इतके भांडे साचून जाताना. पण घ्यायचं खूप मन होतं. आणि ह्या वेळेस ना थोड्या नवीन वस्तू होत्या आणि मला ना सांची पण घ्यायची होती. पण मी म्हटलं जाऊ दे, नंतर सोन गिफ्टमध्ये भेटेल वगैरे, तिथून चांगली घेऊ आपण. मग असंच फिरत होतो, कियाराला बसवलं त्याच्यामध्ये. तर विहानचं पण चाललं होतं मला पण बसायचं. म्हटलं आता तू मोठा झाला. आणि मला इथे तेलाच्या पिशव्या पण घ्यायच्या होत्या, तर मी अशा पिशव्या घेते 1-1 लिटरच्या, कारण त्या सोप्या जातात मला घेण्यासाठी. तर तेच आता इथे झालेली आहे बरीचशी शॉपिंग. पोहे वगैरे बघत होती, तर म्हटलं चला पोहे वगैरे घेऊ. विहानसाठी काय काय दाखवत होते वैभव, काय घ्यायचं, कोणते बिस्किट घ्यायचे, तर ते निवडत होते. आणि ते झालेलं आहे. आता बिलिंगसाठी आणलेलं आहे. आणि थोड्याशा वस्तू घेतल्या मी, जास्त काही घेतलं नाही. मला मेन म्हणजे मला बास्केट घ्यायच्या होत्या. तर आता इथे घरी गेल्यावर दाखवतेच तुम्हाला काय काय घेतलं. डीमार्ट मधून आलो आम्ही आणि स्वयंपाक पण झालाय. मस्त चिकन केलं, पोळ्या केल्या, भात केला. आणि इथे डीमार्ट मधून मी अशा बास्केट आणल्या, तर इथे ठेवलेली मी. तर मी कशासाठी आणल्या, लॉन्ड्री रूमसाठी, म्हणजे लॉन्ड्री एरियासाठी. तर बघू शकता एकदम परफेक्ट बसलेल्या आहे इथे. तुला अशी बास्केट आहे, त्याला ना झाकण पण आहे. तर मला कधीच घ्यायचं होतं आणि त्याला लकीली झाकण सुद्धा मिळालं मला. म्हणजे काही मस्त पॅकिंग राहतील. आणि आता मी इथे असे 3 कप्प्यांमध्ये ठेवणार आहे. आणि त्याच्यामध्ये वैभवचे कपडे, विहानचे कपडे, कियाराचे कपडे असे ठेवणार आहे, म्हणजे रोजचे वापरायचे कपडे. आणि वरतून दरवाजा येईलच, पण सध्या तर मग ह्या बास्केट त्याच्यामध्ये ठेवल्या आहे. एकदम परफेक्ट आल्या त्याच्यामध्ये. कलर पण खूप छान मस्त ब्ल्यू कलर. बाकी मग डीमार्ट मधून मी बाकीच्या इथे केरला देऊन देते बिस्किट. कोणती चॉकलेट फ्लेवर आहे ना, हा पण फोडला.
हा पण फोडला तू. एक एकच फोडायचा. हा, घे. आता ही मला याच्यात नीट ठेवावं लागेल. कसं काय माहिती बघतो आता. तर अशा बास्केट घेऊन आलेली मी, तुम्हाला दाखवलंच मी तिथे. आणि बाकी मग ह्या वस्तू आणल्या. मी आणला ही बॉटल, खूपच म्हणजे छान आहे, युजफुल आहे पाण्यासाठी. पिऊ शकतो पाणी टाकून. आणि मस्त फ्रीजमध्ये पण ठेवल्या मस्त एक छोट्याशा, जे जास्त मोठ्या पण नाही, मुलांना पण यूज होती. तर ही फक्त किती 21 रुपयाला होती. मस्त आहे. बाकी ना मी असे डबे घेतले 2 हे डीमार्ट मधून. तर हे कसं आहे, जेव्हा भाजी उरते ना तेव्हा फ्रीज मध्ये काढून ठेवण्यासाठी एकदम मस्त आहे. काचेचे डबे आहेत. तर मला घ्यायचीच होते कधीचे, म्हणून मग घेतले हे 2 डबे. आणि बाकी मग हे व्हिनेगर संपलं होतं ते घेतलं. बियांसाठी केळासाठी बिस्किट वगैरे घेतलेलं आहे. आणि हे तेल आणलं ते पण ठेवून देते मी ते. आणि बॉटल आणि ह्या अशा बास्केट परत आपण ठेवून द्यायचं पटकन. तर ह्या बास्केट ठेवून देते आता. ही पण खायची. इथे माझे पर्स होत्या, तर इथे पण ठेवून देते ही एक बास्केट. म्हणजे कशी दिसते बघू आपण. आणि इथे बटन आहे, पण मग मस्त एकदम परफेक्ट बसलेले आहे. बघू शकता इथे 2 कशा दिसतात तशा छानपैकी. आणि इथे एक बास्केट आहे ती. तर अशा 3 बास्केट घेतलेल्या आहे. आणि खाली मग मोठं जे कपडे टाकतो ना ते रोजची धुवायची तिथे टाकणार. आणि तिथे ड्रावर्स येणार, ते नंतर कळेलच तुम्हाला. पण अशा दिसत आहे मस्त बास्केट. चला आता जेवण वगैरे करून घेतो आणि मग बोलते तुमच्याशी.